नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार मित्रांनो. फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र याबाबत व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. जर तुमची शेतजमीन एकापेक्षा जास्त गावात असेल तर फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढताना किंवा काढल्यानंतर सर्व जमिनी एकाच आयडी सोबत जोडणे आवश्यक आहे. यासाठी एका गावातून आयडी मंजूर झाल्यावर इतर गावातील तलाठ्याकडे जाऊन उर्वरित शेतजमिनी जोडून घ्याव्या, जेणेकरून सरकारी योजनांचा लाभ व्यवस्थितरित्या मिळेल आणि व्यवहारात पारदर्शकता येईल. आता फार्मर आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र महत्त्वाचे का आहे, तर हे शेतकऱ्यांसाठी एक युनिक डिजिटल ओळखपत्र आहे. जसे आधार कार्ड, यामुळे तुमची एकूण जमीन, पिके, पीक कर्ज आणि कृषी योजनांचा लाभ यासारखी सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होते. यामुळे कामात पारदर्शकता येते आणि गैरव्यवहार टाळतात. आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की शेतजमिनी कशा लिंक करायच्या आहेत, तर याच्या 3 प्रक्रिया आहेत. ह्या आपण प्रत्येक एक प्रक्रिया बघणार आहोत. तर पहिल्या टप्प्यामध्ये बघूया. तुम्ही ज्या गावातून फार्मर आयडी काढत आहात त्या गावातील तुमची सर्व जमीन आयडी सोबत लिंक करून घ्या. नंतर तुमचा आयडी मंजूर म्हणजेच अप्रूव्हल होईल. तर दुसरा टप्पा आहे, आयडी मंजूर झाल्यावर तुमच्या मालकीची जमीन ज्या इतर गावामध्ये आहे त्या प्रत्येक गावातील तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जा. तर तिसरा टप्पा आहे, तलाठ्याला भेटून तुमची उर्वरित जमीन तुमच्या मंजूर झालेल्या फार्मर आयडी सोबत लिंक करून घ्या. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे गेले तर एका गावातील जमीन लिंक झाल्यावर आयडी मंजूर होतो, मग इतर गावातील तलाठ्याकडे जाऊन उर्वरित जमिनी जोडून घ्याव्या लागतात, ज्यामुळे सर्व जमिनी एकाच आयडी सोबत जोडली जाते. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.